हाय हॅलो नमस्कार मंडळीत, कशा आहे सगळे ओके असायलाच पाहिजे। मी तुमची स्नेहल माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे। तर दुपारचा टाइम झालेला होता, म्हणजे 4 वाजलेले होते। तर इथे शिवानी आणि अनुप दादा आणि त्यांची मुलगी हे सगळे घरी आले होते, म्हणजे त्यांना जायचं होतं हॉस्पिटलमध्ये आणि ते सरळ हॉस्पिटलमध्ये जाऊन घरी आले। त्यांना नाश्त्याला दिलं, त्यानंतर ते गावाकडे निघाले आणि इथे ना घरामध्ये सगळा केर कचरा होता, तो सगळा साफ करून घ्यायचा होता मला। सायंकाळचा टाइम सुद्धा झालेला होता, म्हणजे 5 वाजलेले होते आणि आज आहे तुळशी विवाह, त्यासाठी इथे माझी तयारी सुद्धा चालू होणार होती। तर त्यासाठी इथे पुढे बघूयाच। आणि आता माझं सगळं आवरून तर झालं, पण मला ना साडी मात्र घालायची राहिली। तर आता ना मी साडी चेंज करते। तर ग्रीन साडी, म्हणजे आज तुळशीचा रंग सुद्धा हिरवाच आहे, तर म्हणून मग मी आज हिरव्या रंगाची साडी सुद्धा इथे घालणार आहे। तर आता ही कशी दिसते साडी, झाली की नाही मी रेडी छान अशी। तर हिरव्या कलरची साडी आणि रेड कलरचा ब्लाऊज सुद्धा घातलेलं होतं। तर आता मी पुढे तयारीचं बघते की काय झालंय काय नाही, ते पण मला बघायचं होतं। पूजेसाठी काही सामग्री लागतात ते इथं सगळं काढून ठेवलेलं होतं, म्हणजे जेणेकरून आपण ज्यावेळेस पूजा करतो ना त्यावेळेस काही गोंधळ व्हायला नको आणि प्रत्येक वेळेस पूजा करताना उठायला नको, म्हणजे काही सामान राहिलं का चाललो, काही सामान राहिलं का चाललो असं व्हायला नको, म्हणून मी सगळं साहित्य एका जागी गोळा केलेलं होतं। त्यानंतर सायंकाळचा टाइम झालेला होता, तर म्हणून मग मी ते दिवे लावायला घेतले। आता दिवाळी ज्याप्रमाणे आपण दिवे लावतो त्याचप्रमाणे आज सुद्धा आम्हाला दिवे लावायचे होते, म्हणजे तुळशी विवाहाच्या दिवशी सुद्धा आम्ही घर असं मस्त छान करतो, घर असं चमकून उठतं अशा प्रकारे आम्ही सगळं घर आम्ही सजवून घेत असतो त्या दिवशी। म्हणजे तुळशी विवाहाच्या दिवशी ना इथे मी पूजा करायला बसली होती। आता तुळशी वृंदावन 2 का बरं ते पण तुम्हाला मी सांगते, कारण हा सगळ्यांना प्रश्न पडलेला असेल, कारण हे पण तुळशी वृंदावन आहे आणि हे पण आहे। तर आमच्याकडे कसं तुळशी विवाह हा सामूहिक केला जातो, त्यामुळे तुळशी विवाहाच्या दिवशी जेव्हा आमच्या घरचं वृंदावन न्यायचं असतं त्यावेळेस ते खूप भारी आहे, म्हणून मग इथे छान असं छोटंसं तुळशी वृंदावन तयार केलेलं होतं आईने, मस्त झालेलं होतं ते। तुळशीची जे तुळशी राहते ती छान हिरवीगार होती। त्यानंतर बाहेर गेली तर इथं सगळ्यांनी तुळशी आपली मस्त अशी सजून नटून थटून आणलेली होती, कारण आज तुळशीचं लग्न म्हटल्यावर तुळशी तर नटून थटून असायलाच हवी ना। तर माझी सुद्धा तुळशी मस्त अशी नटून होती आणि त्याचबरोबर तिथे ना कृष्णसुद्धा ठेवलेला होता। आणि ज्यावेळेस मी ते तुळशी घेऊन गेली तिथं, तर त्यावेळेस दिवे काही लावून गेली नव्हती। मी यासाठी दिवा लावून गेली नव्हती, कारण एक दिवा लावलेला होता, कारण ते खाली सुद्धा नेता येत नाही, कारण साडी भाजायला नको नेतानी, आणि तुळशी वृंदावन सुद्धा खूप भारी होतं आमच्या घरचं, त्या कारणाने मी दिवे लावले नव्हते। आणि ते मांडव सुद्धा सजवायचाच होता, कारण प्रत्येक लग्न कार्यालयामध्ये म्हणजे कार्यामध्ये मांडव सजवला जातो। तर इथे सुद्धा इथे मांडव सजवायला घेतला होता आम्ही सगळ्यांनी। त्याचबरोबर आमचा इथं मांडवसुद्धा सजलेला होता मस्त छान असा, आणि तुळशी वृंदावनसुद्धा सगळ्यांच्या घरचं आलेलं होतं। आणि आम्ही बाया गोळा झालेलो होतो, काही यायचे होते, कारण मेन म्हणजे आमची कुठे थांबलेलो होतो आम्ही, पूजा वगैरे सगळं करून झालेलं होतं। प्रत्येकाने आपापल्या घरचे वृंदावन आणून आणि तुळशी आणून पूजा करून घेतली, कृष्णसुद्धा होता त्याचबरोबर तिथे। तर मुलंसुद्धा धावत पळत आले, बायासुद्धा सगळ्या आलेल्या होत्या, पण आमचं थांबलेलं होतं पूजा करायसाठी किंवा तुळशी विवाहाच्या लग्नासाठी, ते म्हणजे आम्ही जे काही फराळाला देणार होतो, आमचं स्वीट आयटम यायचा होता, कारण स्वीट आयटम हा मला गरमागरमच हवा होता, म्हणजे जिलेबी यायची होती। त्या कारणानं जे आणायला गेले होते दादा शेजारचे ते आणणार होते, म्हणून त्यामुळे आम्हाला कार्यक्रमाला वेळ झाला। घरी फोडू आणि फटाके फोडून काय करायचं, हात जळतात, त्याने डोळ्यावर लागतात, गालं जळतात, हात जळतात, कसं करशील मग? काल बघ बरं आपण फटाका फोडला तर कुठे गेला होता? रडू नको बरं, चा ताई आणि आई मार्केटमध्ये गेल्या होत्या, तर त्यांनी साड्या आणल्या होत्या। तर आम्हाला ना 6 प्रकारच्या साड्या हव्या होत्या, पण एकच म्हणजे एकच कलरच्या नको, पण अलग अलग कलरच्या होत्या, पण एकच कापडमधून असं आम्हाला हव्या होत्या, पण भेटल्या नाही, त्यामुळं 3 वेगवेगळ्या आणाव्या लागल्या, 3 अलग आणि 3 अलग अशा 6 आणाव्या लागल्या। तर म्हणून मग साड्या त्यांनी आणल्या होत्या आणि छान होता कापड त्याचा पण छान होता, साड्यांचा क्वालिटीसुद्धा छान होती आणि स्वस्त किमतीमध्ये होते, मस्त होत्या साड्या। त्यानंतर मी इथे आली प्रोग्रामसाठी, तर यांची सगळे पूजा आवरून झालेलं होतं, तर आमची जिलेबीसुद्धा आलेली होती गरमागरम। तर म्हणून मग इथे सगळ्यांनी विवाहासाठी तयारी चालू केली। तर विवाहाला सुरुवात झाली होती आणि मस्त अशा प्रकारे डेकोरेशनसुद्धा झालेलं होतं, छान असा मांडवसुद्धा झालेला सजवलेला होता। तर इथे आमचा प्रोग्राम चालू असताना पुरुष मंडळी काही फारशी नव्हती, दरवर्षी पुरुष मंडळी राहतात, पण यावर्षी काय झालं काय माहिती, पुरुष मंडळीसुद्धा कमी होती, तर म्हणून मग आम्हीच बायाने प्रोग्राम चालू केला।
तर इथे आम्ही ब्राह्मणना खूप लांबवरून बोलवलेले होते. तर म्हणजे ब्राह्मणांची दक्षिणासुद्धा खूपच जास्त होती, म्हणून म्हटलं त्यांना दक्षिणासुद्धा जास्त घ्या तुमच्या म्हणण्याप्रमाणे आणि आमचे लग्नसुद्धा छान असं लावून द्या. त्यानंतर आरती झाली लग्न लावणं झाल्यावर. जय माया तुळशी जय 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 भवानी माता पूर्वासिनी स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी नेसुनी पाटाव पिवळा हार शोभितो. तर अशा प्रकारे तुळशी विवाह संपन्न झालेला होता आणि त्यानंतर फटाक्यांची आतिषबाजीसुद्धा झालेली होती. म्हणजे सगळे मुलं फटाके फोडायला इतके व्यस्त झाले होते ना, आणि त्यानंतर इतके फटाके फोडले. सगळ्या बाया म्हणत होत्या की तिकडे फोड, पण मुलं आहेत ना की तुळशी मात्याजवळच फटाके फोडायला लागलेले होते. म्हणून त्यानंतर ना इथे जे काही आम्ही म्हणजे नाश्त्याला देतो, तर इथं चिवडा आणि जिलेबीचा जे आयटम होता आणि प्रसादसुद्धा दिलेला होता सगळ्यांना, खोबरं आणि जे काही आपल्या घरचा प्रसाद असतो तो. प्रत्येक वर्षी आम्ही काही ना काही नवीन करण्याचा नक्की प्रयत्न करत असतो, पण यावर्षी काय झालं म्हणजे कोणी गावाकडे गेलं तर कोणी लग्नाला गेलं होतं असं झालं, तर त्यामुळे काही कोणी बाया नव्हत्या जास्त, तर थोड्या म्हणजे सांभाळून घेतला आम्ही असा प्रोग्राम. तर इथे त्यानंतर घराजवळ आली तर मस्त रॉकेट सोडलेले होते मुलांनी. आणि आजचा हा प्रोग्राम कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.